अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण जे असतात ते कशा पद्धतीने करावे, हे पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे असतात, हे पारायण केल्यानंतर आपल्याला उद्यापन कशा पद्धतीने करायचे असतात, पारायण करताना काही अडथळे आले, सुतक आलं किंवा सोयर आलं तर आपण काय करावं, तसेच पारायण करत असताना छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या जर तुमच्या हातून घडत असतील तर या पारायणांची पुण्यप्राप्ती जी असते, फलप्राप्ती जी असते ती आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच आपण हे पारायण करताना काही नियम अटी ज्या असतात त्या प्रामुख्याने पाळाव्यात, तेव्हाच आपल्याला फलप्राप्तीही मिळत असते. आता संकल्पयुक्त 108 पारायण आपण जर म्हटले करायला गेलं तर ही एक स्वामी कृपा म्हणून तुम्ही घ्यावं. महाराजांना तुमच्याकडून अधिकाधिक सेवा करून घ्यायची आहे, तुम्ही आवडते सेवेकरी आहात असं आपण स्वतःला म्हणावं. आणि म्हणूनच महाराजांनी आपल्याला हा कुठेतरी एक संदेश म्हणून घ्यावं की आपल्याला हे पारायण करायचे आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे आपले प्रारब्ध असतात, कर्मभोग असतात, ते आपल्याला भोगायचेच आहेत, पण त्याची तीव्रता कमी होण्यासाठी, आपले नशीब बदलण्यासाठी आणि आपले जे काही दोष असतात ते दोष निवारण होण्यासाठी या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं असतं. असा हा दिव्य असा ग्रंथ म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण आपण 108 करायचे आहेत. आपण संसारिक माणसं आहोत, आपण मनुष्य जन्मात जर म्हणजे आहोत तर आपल्याला संसारात अडचणी येतात. त्या अडचणी कुठल्याही असू द्या, संसाराच्या, घर होत नाही आहे, नोकरी मिळत नाही आहे, संतती होत नाही आहे, तसेच तुम्हाला सांगेल वास्तुदोष आहे, घरात कटकट आहे, बऱ्याचशा ज्या अडचणी असतात आपल्या आयुष्यातल्या, विवाह जमत नाही आहे, जुळत नाही आहे, या ज्या अडचणी असतात या अडचणींना आपण सामोरे जात असतो. आणि या अडचणींना सामोरे जात असताना म्हणजे आपले प्रारब्ध जे असतात ते आपल्याला माहिती नसतं, ते भोग जे असतात आपल्याला भोगायचे असतात, यांची तीव्रता कमी होण्यासाठी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 संकल्पयुक्त पारायण करायचे असतात. आणि नक्कीच आपण जेव्हा हे पारायण करतो तेव्हा आपल्याला इच्छित फलप्राप्ती ही मिळत असते. हा बऱ्याच लोकांचा अनुभव देखील आहे आणि म्हणून तुम्हाला सांगेन, नक्कीच हे पारायण तुम्ही करू शकतात. आता तुमची इच्छा कुठलीही असू द्या, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो तुम्ही संकल्पामध्ये म्हणू शकतात आणि त्या पद्धतीने पारायण करू शकतात. तर बघा, संकल्पयुक्त 108 पारायण तुम्हाला करायचे आहेत या दिव्य ग्रंथाचे. आता ही जी प्रत मी तुम्हाला दाखवत आहे ही स्वामी चरित्र सारामृतची प्रत जी आहे ही छोटी प्रत आहे. ही दिंडोरी प्रणीत माझ्याकडे आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रकाशनची घेऊ शकतात. अक्कलकोट जी असते, अक्कलकोट महाराजांची आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, तो सुद्धा घेऊ शकतात, हा सुद्धा घेऊ शकतात. फक्त थोडा फरक असतो पोथींमध्ये. हा जो ग्रंथ आहे हा थोडा छोटा येतो, तो थोडा मोठा येतो. फक्त तुमचा वेळ जो असतो तो वाचेल, बाकी काही होणार नाही. या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जे प्रकाशनाचा असेल ग्रंथ ते तुम्ही वाचन करू शकतात. कुठलाही वाचला तरी सुद्धा ती महाराजांचं चरित्र आहे हे लक्षात ठेवा. त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर बघा, आपल्याला सेवा सुरुवात कधी करावी, तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा पण सेवा सुरुवात करत असणार त्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्या आठवड्यात किंवा 2 दिवस आधी आपण जेव्हा पण महाराजांचं मठ किंवा केंद्र असेल, किंवा जर मठ किंवा केंद्र नसेल तर बघा, दत्त महाराजांचं मंदिर हे प्रत्येक गावात असतं, तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तिथे जाऊन आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर न्यायचं आहे. महाराजांना आपल्याला साकडं घालायचं आहे, आपल्या हातात नारळ खडीसाखर घ्यायचं आहे आणि महाराजांना आपण तिथे सांगावं की महाराज, मी अशा अशा इच्छेसाठी, या कारणासाठी मी तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करणार आहे. ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या, अति सुलभतेने करून घ्या. माझे प्रारब्ध, माझे कर्मभोग काय ते मला माहिती नाही, पण मला बळ द्या आणि माझ्याकडून हे पारायण करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या. हा शब्द नक्कीच वापरा, कारण आपण पारायण करत असताना आपल्याला जास्त प्रमाणात विघ्न येऊ नये, खंड पडू नये, या पद्धतीने आपण शब्द महाराजांना द्या, ते करून घेत असतात. ठीक आहे, त्यांना विनवणी करायची आहे तिथे, आणि नारळ खडीसाखर जे असेल ते आपण महाराजांच्या चरणी ठेवायचं आहे. या पद्धतीने आपण साकडं त्यांना घालायचं आहे. त्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपल्या घरी आपल्याला संकल्प करायचे आहे. सर्वप्रथम बघा, देवपूजा ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात, ठीक आहे, सुरुवात आता कधी करावी, गुरुवारी केली तर चालेल, किंवा तुम्हाला वाटतं की मी कोणत्याही वारी करू शकते, की मला आता मन होतंय की आजपासून मी सुरुवात करायची आहे, त्या दिवशी तुम्ही करा.
फक्त तुमचं मन पवित्र पाहिजे, विचार आचार चांगले पाहिजे आणि तुम्ही त्या दिवशी सुरुवात करायची आहे. सुरुवात करत असताना ज्या दिवशी सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपल्या देवघरासमोर बसावं. देवपूजा आपली नित्य नियमाची जी देवपूजा असते ते आपण करायची आहे. महाराजांना अभिषेक करावा, पंचोपचार अशी पूजा करावी, अष्टगंध धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर आपण तिथे बसताना नक्कीच आपल्याला आसन घ्यायचं आहे. बसल्यानंतर आपल्याला तिथे संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपल्या उजव्या हातावर पाणी, अक्षता थोड्या घ्या, फूल असेल तर फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं नाव, आपल्या गोत्राचं नाव या पद्धतीने घेऊन महाराजांना आपण तिथे सांगावं, माझी अशी अशी इच्छा आहे, या इच्छापूर्तीसाठी मी तुमचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 108 पारायण करणार आहे. तुम्ही किती दिवसात करणार आहे ते तिथे सांगावं. तुम्हाला वाटतं की मी इतक्या दिवसात करणार आहे तर तेवढे दिवस सांगा, नाही सांगायचं तर नाही, यथाशक्ती सांगा. यथाशक्ती तुमचे मी 108 या पद्धतीने म्हणावं. किंवा मग तुम्हाला सांगेल अखंड म्हणू नका, यथाशक्तीच वापरा शब्द, अखंड वापरू नका. आपल्याला अडचणी येतात, बरेचसे प्रॉब्लेम येतात. 108 म्हटलं तर भरपूर दिवस तुमची सेवा जाणार असते. त्यामुळे एवढे दिवस आपले मासिक धर्म असतो, सुत्तक असतो, विटाळ या गोष्टी येत असतात. त्यामुळे या पद्धतीने आपण म्हणावं आणि संकल्प करावा. संकल्प करत असताना तुमची अडचण महाराजांना सांगावी. महाराजांना सांगावं आपण की माझी सेवा ही तुम्ही गोड मानून घ्या आणि माझ्या हातून ही सेवा करून घ्या, या पद्धतीने सांगावं. इच्छापूर्तीसाठी मी करत आहे, नक्कीच तुम्ही माझी इच्छा जी असेल ती पूर्ण कराल. या ग्रंथाचं जे काही पारायण आहे मी तुमच्या चरणी सेवा अर्पण करणार आहे, या पद्धतीने सांगा. संकल्पचं जे पाणी असेल ते तामणात सोडायचं आहे. ते पाणी तुळस सोडून इतर झाडांना आपण टाकू शकतो, जे संकल्पचं आपण हातावरून पाणी सोडतो ते. ठीक आहे. बघा आता वाचन वगैरे किंवा आपण काय काय या गोष्टी नियम अटी काय ते मी तुम्हाला नंतर सांगतेच, पण सर्वप्रथम सांगेल की आपण जेव्हा पण 108 पारायण करत असतो तर या दिवसांमध्ये तुम्ही महाराजांची आरती नित्य नियमाने तुम्हाला सांगेल तुमचं जमेल त्यावेळी, म्हणजे सकाळी त्रिकाला आरती होते महाराजांची, बरोबर. सकाळी भूपाळी, नंतर 10:30ची होते, नंतर संध्याकाळी होते. तुम्हाला वेळ साध्य होईल तेव्हा तुम्ही एक वेळा तरी आरती करा, असं मी सांगेल आवर्जून महिलांना. त्यानंतर नैवेद्यसुद्धा आता माझ्याकडे मी स्वतः महाराजांना नैवेद्य अर्पण करत असते, दाखवत असते. दोघी वेळेचा भाजी चपाती जे माझ्याकडे जेवण बनतं. पण तुम्हाला सांगेल तुम्ही जर दाखवत नसणार तर बघा एक वेळा तरी नैवेद्य महाराजांना अवश्य दाखवावा, असं मी आवर्जून सांगेल. नैवेद्यामध्ये तुम्हाला सवय नसेल, भाजी चपाती ठेवायचं नाहीच आठवण असेल तर खडीसाखर ठेवा, दूध साखर ठेवा, या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात. जे तुम्हाला इच्छा असेल ते दाखवा. ड्रायफ्रुट्स असतात ते दाखवू शकतात, फळ असेल फळ दाखवू शकतात. या पद्धतीने करा, पण नैवेद्य मात्र महाराजांना दाखवायचं आहे, हे अवश्य सांगेल तुम्हाला. एक वेळा आरती घ्या. आता वाचन करत असताना किंवा पारायण आपण जे करत असतो, पारायण करत असताना कुठल्या गोष्टी आपण वाचन पद्धत करावी, तर सर्वप्रथम सांगेल पाठ मांडायचा असतो का, कारण एका ताईंचा प्रश्न होता, ताई मी पाठ मांडला होता. तर तुम्हाला पाठ मांडायचं असेल तर अवश्य तुम्ही एका ठिकाणी जागा असेल, तुमच्या घरात सोयीस्कर अशी जागा असेल तर 108 दिवसासाठी तुम्ही पाठ मांडणी करू शकतात. ती पाठ मांडणी करत असताना तुम्ही उचलू शकतात, मध्ये झाडझूड करून स्वच्छ करून परत तुम्ही ठेवू शकतात, काही हरकत नाही. पाठ मांडू शकतात. त्या ठिकाणी आपण ग्रंथ ठेवू शकतो. महाराजांचा फोटो, दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवा, महाराजांची मूर्ती असेल ती पण तुम्ही ठेवू शकतात. कलश मांडू शकतात, काही हरकत नाही, या पद्धतीने करा. आता त्या ताईंचं काय झालं, पाठ मांडला होता आणि त्या कलश जो होतो कलशला कोंब आला नंतर, तर काय करू, तर येऊ द्यात, कोंब आला तर काही हरकत नाही. जरी कोंब त्या नारळाला आला, 108 दिवस म्हणजे भरपूर दिवस होतात, तर तो नारळ आपण दत्त महाराजांचं मंदिर किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मठ वगैरे असेल तिथे तुम्ही लावू शकता ते नारळाचं झाड. ठीक आहे, या पद्धतीने करा. जर तडा गेला त्या नारळाला तर तुम्ही काय करायचं आहे, तो नारळ उचलून घ्या, तिथे दुसरा नारळ आपण ठेवावा आणि जो तडा गेलेला नारळ असेल तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पाठ मांडणी करायची नसेल तर देवघरासमोर बसून तुम्ही वाचन पद्धत म्हणजे वाचन करू शकतात. आता वाचन करत असताना सर्वप्रथम सांगेल पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन जे असतं ते वाचन करायचं आहे. स्वामी स्तवन कुठे मिळेल तर बघा आपलं नित्यसेवेचा ग्रंथ असतो ना, त्यामध्ये तुम्हाला स्वामी स्तवन मिळून जाईल. पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणावं. स्वामी स्तवन म्हटल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे. आता बघा स्वामी स्तवन दररोज म्हटलं तर अतिउत्तम, नाही तुम्हाला जमलं तर पहिल्या दिवशी नक्कीच तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि नंतर सुरुवात करावी. आता वाचन करत असताना हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत. तर 21 अध्याय हे
एका बैठकीत तुम्हाला वाचन पूर्ण करायचं आहे, एका बैठकीत करायचं आहे. आता तुम्हाला शक्य झालं तर एका बैठकीतच तुम्हाला वाचन पूर्ण करायचं आहे. बऱ्याच महिलांना शक्य झालं नाही तर ताई मला एवढी बैठक शक्य नाही आहे, माझं शरीर साथ देत नाही, किंवा लहान मुलं आहे किंवा वयस्कर महिला असतात त्यांच्याकडनं बसलं जात नाही एवढा वेळ, तर मी 2 बैठकीत करू का? म्हणजे समजा सकाळी मी अर्धे अध्याय केले, 1 ते 10 अध्याय, 11 अध्याय, किंवा पुढचे अध्याय बाकी राहिलेले संध्याकाळी मी नंतर दुसऱ्या बैठकीत करू का? तर नक्कीच 2 बैठकीत तुम्ही करा. पण असं नाही की थोडे वाचले मग थोडे वाचले मग थोडे, असे करत 3-4 बैठकी असं करायचं नाही. 2 बैठकीत करा. एकाच बैठकीत करतात पण प्रॉब्लेम आहे तुम्हाला म्हणून तुम्ही 2 बैठकीत करा तरीही चालेल. लहान मुलं वगैरे असतात म्हणून प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही 2 बैठकीत करा. पण एका बैठकीतच हे संपूर्ण अध्याय पठण करणं म्हणजे एक पारायण, एक पाठ तुमचा होत असतो त्या दिवशी. म्हणजे 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्राची एक जप करायचा, एक माळ जप करायचा आहे. आणि तुम्हाला तारक मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र सुद्धा सोबत म्हणायचा आहे 1 वेळा. या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा जी आहे ती दररोजची आपल्याला करायची, नित्यनेमाने करायची आहे. आता यामध्ये तुम्हाला सांगेल, तुम्हाला वेळ काळ बघायचा किंवा तुम्हाला वाचनाचा वेळ योग्य वाटतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, या पद्धतीने ठेवा. दुपारी 12 ते 12:30 जो असतो त्यावेळी आपण सेवा करायची नाही. पण बघा, रोजचा वेळ जर तुम्ही एकच ठेवला, समजा तुम्हाला आज 9 वाजता जमत आहे सकाळी किंवा दुपारी तुम्हाला जमतंय, त्यावेळीच तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. कारण वेळ जर एक ठेवली त्याचा सुद्धा प्रभाव छान बघायला मिळत असतो. म्हणून तुम्ही पारायण करायचा वेळसुद्धा एकच ठेवायचा प्रयत्न करा. आता ही झाली पारायण पद्धत. आता याला नियम वगैरे काय लागू होतात? आपण 108 दिवस म्हणजे भरपूर दिवस जाणार आहे, तर 108 दिवसांसाठी कोणते नियम पाळावे? सर्वप्रथम कडकडीत वर्ज्य जे असतं ते म्हणजेच काय, तर मांसाहार. मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. जे कोणी पारायण करत असणार त्यांनी 108 दिवस मांसाहार वर्ज्य करावा. त्यानंतर परान्न हे कडकडीत वर्ज्य करावं, परान्न घेऊ नये, हे लक्षात ठेवा. कारण परान्न घेतल्याने सुद्धा आपले जे दोष बघा, आपले जे दोष असतात ते कमी करण्यासाठी आपण पारायण करतो. आणि आपण जर परान्न घेतलं तर त्यांचे दोष आपल्याला लागत असतात, आपल्या पारायणाचा काही उपयोग होत नाही. म्हणून परान्न घेऊ नका, हा सुद्धा नियम पाळा. दुसरा नियम म्हणजेच काय, तर मांसाहार सांगितला. कांदा लसूण वगैरे असतं का, तर नाही. कांदा लसूण चालतं. झोपण्याचे उठण्याचे नियम असतात का, तर नाही, त्याचे सुद्धा नियम नाही. तुम्ही खाली बेडवर कुठेही झोपू शकतात. तसेच ब्रह्मचर्या पालन करायची का, तो काही नियम असतो का, तर नाही, त्याचा सुद्धा काही नियम नाही. तर या पद्धतीने तुम्ही नियम पाळायचे आहेत. आणि अजून एक सांगेल, यासोबतच तुम्हाला कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. आचार विचार हे चांगलेच ठेवायचे आहेत. आपलं पारायण आपण आणि महाराज, बस. या व्यतिरिक्त आपलं जे टार्गेट आहे की आपण कोणत्या गोष्टीसाठी संकल्प केला, कोणत्या गोष्टीसाठी पारायण करत आहोत, हे लक्षात ठेवून आपल्याला फक्त नामस्मरणात जेवढं जास्त राहता येईल तेवढं जास्त राहायचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला सांगते 100% तुम्हाला रिझल्ट मिळतोच मिळतो. पण बऱ्याच महिला या चुका करत असतात, इकडे पारायण करतात, तिकडे दुसऱ्याची उनी धुत असतात. आणि त्यामुळे आपल्याला या सेवा ज्या असतात त्याचं फलप्राप्तीही मिळत नाही. त्यामुळे कुणाचं काही असू द्या, आपल्याला जर काहीतरी हवं असेल, संकल्पित सेवा जर तुम्ही करत असणार तर या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या असं मी तुम्हाला सांगेल. आणि तेव्हा तुम्ही या सेवा करायच्या आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर उद्यापन वगैरे कसं करावं, तर बघा, उद्यापन करत असताना तुम्हाला शक्य झालं तर बघा, आपल्याला जेवढं जास्त अन्नदान करता येईल तेवढं जास्त प्रमाणात तुम्ही अन्नदान करू शकता. ठीक आहे. अन्नदानाला खूप महत्त्व आहे. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. अन्नदान केल्याने आपले पितृदोषसुद्धा कमी होतात. आपले अन्नदान करावं. नंतर तुम्हाला सांगेल, शक्य झालं तर आपल्याला मंदिरामध्ये, मठांमध्ये जर दानधर्म करता आला तर तिथे तुम्ही दान करू शकतात. शक्य झालं तर बघा, जे म्हणजे आपल्या घराजवळ जर ब्राह्मण भटजी असतील त्यांना तुम्ही शिदा देऊ शकतात. या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते सुद्धा शिदा दान करू शकतात. या पद्धतीने करा. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या ग्रंथाचं उद्यापन करू शकतात. ठीक आहे. या पद्धतीने करा. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई, आपण जे 108 दिवस पारायण करत असतो, मग यामध्ये जर मला गावी जावं लागलं किंवा एखाद दिवस लग्नाला गेली किंवा कुठे गेली तर मग तिथे जेवण करावं लागेल. तर बघा, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणार असणार तर त्या दिवशी बाहेरचं खाणार, ह्या गोष्टी करणार, त्या दिवशी तुम्ही पारायण करू नका. स्किप करा त्या दिवशी सेवा. आणि त्या दिवशी सेवाच करू नका, म्हणजे त्या दिवसाची सेवा ही लागू होणार नाही. म्हणून तुम्ही करूच नका सेवा.
ह्या पद्धतीने करा. सुतक विटाळलं तर तुम्ही मागची सेवा जेवढी झाली आहे, तर समजा तुमचे 50 पारायण झाले, सुतक आलं तर सुतक जाऊ द्या, त्यापुढे तुम्ही कंटिन्यू करा. या पद्धतीने करू शकतात. मासिक धर्म आला 4 दिवस स्किप करा, 5व्या दिवसापासून तुम्ही सेवा कंटिन्यू करा. या पद्धतीने सेवा करायची आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच काय, तर बघा या सेवेत तुम्हाला नित्यसेवा जी असते ती आपल्याला सोबत करायची असते. नित्यसेवा म्हणजेच काय, या ग्रंथाचे 3 अध्याय दररोज आपल्याला पठण करायचे असतात आणि महाराजांच्या 11 माळी जप जो असतो तो करायचा असतो. तर नित्यसेवा ही कटाक्षाने करायची आहे. बऱ्याच महिला बोलतील की हे आता मी अध्याय पूर्ण पठण करत आहे 21, तर मग कशाला मला पुढचे पण करायचे आहेत 3 अध्याय. 3 अध्याय हे वेगळे असतात. हे आपण कशात काहीतरी वस्तू म्हणजे काहीतरी हवं असतं आपल्याला, नोकरी, घर, संतती या गोष्टींसाठी किंवा आपले भोग जे असतात त्यांची तीव्रता कमी होण्यासाठी हे 108 पारायण आपण करत असतो. त्यामुळे नित्यसेवा वेगळी असते. नित्यसेवासुद्धा आपल्याला यासोबत करायची असते. ती टाळू नका आणि ही चूक जर तुम्ही केली तर सुद्धा तुम्हाला फलप्राप्तीही मिळणार नाही. त्यामुळे हे नियम कटाक्षाने पाळून आपल्याला करायचं आहे. मांसाहाराचा नियम असेल, जो संकल्पयुक्त सेवा करतायत त्यांनी हा कटाक्षाने पाळावा. आपल्या घरात जर बाकीचे लोक खात असतील त्यांना खाऊ द्या, त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात. त्याआधी मात्र सेवा करून घ्या. तुमची जी सेवा आहे ती पूर्ण करून घ्या आणि नंतर त्यांना तुम्ही बनवून देऊ शकतात. त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि 108 पारायण जे असतात ते पूर्ण आपण करायचे आहेत. आणि तुम्हाला सांगेल, हे 108 पारायण केल्यानंतर बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की 108 पारायण व्हायच्या आधी त्यांची मनातली इच्छा पूर्ण होत असते. तर जरी इच्छा तुमची पूर्ण झाली तर पुढचे पारायण हे पूर्ण करा 108. जरी तुमची 108 पारायण करून पूर्ण झाली नाही इच्छा, तर तुम्हाला सांगेल महाराजांना आपण शेवटच्या दिवशी सांगावं की महाराज ही सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे. तुमची जी इच्छा असेल त्या इच्छामध्येच माझी इच्छा आहे. कधीही महाराज आपलं चांगलंच करत असतात, वाईट करत नाहीत. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं थोडं उशिरा देतात, पण ते व्यवस्थित देतात हे लक्षात ठेवा. आणि भरभरून देत असतात की आपली झोळी कमी पडत असते. म्हणून कुठलंही मनात शंका न घेता मनात विश्वास ठेवून आपल्याला हे नियम पाळून या सेवा करायचे असतात. आणि नक्कीच या पद्धतीने तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमची इच्छापूर्ती होत असते, तुम्हाला फळ नक्कीच मिळत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला 108 पारायण जे असतात ते तुम्ही करू शकतात. आणि महाराजांनी जर तुम्हाला निवडलेलं आहे तर नक्कीच महाराजांना तुम्ही आराधना करा की माझ्याकडून हे पारायण करून घ्या. नक्कीच महाराज तुमची ही इच्छा पूर्ण करून पारायण पूर्ण करून घेतील. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.